बॉलर तयार. पहिल्या चेंडूवरती बॉल थांबवला. संदीप नाईक आहेत मला वाटतं. पहिला चेंडू डॉट आलाय. दुसरा बॉल, दुसरा चेंडू देखील आता. अरे रे रे, हे काय केलं. ये तो व्हायरल होईंगा. एक सिंगल आली या चेंडूवरती. एका धावेनं 2 धावा आल्या. 2 धावेनं ऑफ द मार्क झाली आहे टीम बीएमपी. या ऑफ द मार्क झाला बॅटर जयेश. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर मिस्टेक गणेशनं केली. इनफिल्डच्या वरनं फटकाला जबाब आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅसिव्ह हिट. षटकार. इनफिल्डच्या वरनं फटका, हा देखील जबाब आणि बॉल एका टप्प्यानं 2 टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पुढचा बॉल संदीप नाईक. यावेळेस लेग साइडला फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केला जाईल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. लावला आणि बॉल लेग स्टंप वरती हाताळलाय. धावफलक 18 वरती. या 18. खोदून काढलाय. हा फटका चांगला आहे. लॉंग ऑफचा खेळाडू जातोय, पोहोचतोय, अडवला जाईल. फिल्डिंग चांगली झाली आणि दरम्यान धाबा कंप्लीट झाल्या. 2 धाब्यांना धावफलक पुढे सर गेले. 20 धाबा धावफलकावरती. 20 ऑन कार्ड. 20 धावा धावफलकावरती. भरपूर चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या ओव्हरमध्ये टीम बीएमपीए संघाकडनं. खर तर बीएमपीए भिवंडीचे डॉक्टर्स आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. त्यांच्या अगेन्स्ट मध्ये सध्या तरी टीम कल्याण ग्लॅडिएटर्स पाहायला मिळते. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर तयार. आशिष आहेत. दुसऱ्या ओव्हर मध्ये आशिष आलेत. बॉलर तयार. पहिला बॉल लॉंग ऑफ. इंटरेस्टेड. अरे रे, थांबले थांबले आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
चौकारानं आता धावफलक 24-24 वरती धावा रोखाव्या लागणार आहेत टीम कल्याण ग्लॅडिएटर्सला, कारण बीएमपी या भरपूर चांगली बॅटिंग करतात. यावेळेस पंच केलं बॅकफूट वरती जाऊन, अगदी वेगानं बॉल आला, जसा हवा तसा खेळता आला नव्हता बॅटर जयेशला. भरपूर चांगली बॅटिंग जयेशनं केली आतापर्यंत. 6 बॉल मध्ये 20 धावा बनवल्यात. मला वाटतं पवन होते स्ट्राईकला. पवननं फटका चांगला खेळला, त्याने देखील 2 बॉल मध्ये 5 बनवल्यात. धावफलक 25 वरती. पुढचा बॉल जयेशसाठी हेलिकॉप्टर. आता मात्र प्रयत्न निलेशने केलेत लाजवाब. टिपला झेल आणि संपवला बॅटर जयेशचा खेळ. पहिला धक्का टीम बीएमपीए ला. बॅटर जयेश बॅक टू द डगआउट. टीम कॅप्टन आता मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर भूपेश. भूपेश आल्यात, उडवलं बॉल. निलेश आता झाली आहे मिस्टेक, केली आहे चुकी आणि चुकीला माफी नाही. क्रिकेट मध्ये बॉल माउंटीच्या बाहेर चौकार. खरं तर भरपूर दिवसानंतर मी असा खेळ पाहतोय ज्याच्यामध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट जास्त खेळलं जात नाही. नाहीतर ग्रामीण क्रिकेट नेहमी आपण पाहिलं तर स्क्वेअर ऑफ द विकेटच खेळलं जातं. आणि हे सर्व मला वाटतं सीझन बॉल प्लेयर आहेत, त्यामुळं सरळ बॅटनं खेळणं ते जास्त उच्च समजतात. परंतु खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो तर आजकाल सीझन बॉलमध्ये देखील अनऑर्थोडॉक्स क्रिकेटच खेळलं जातं. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलं जातं. आपण सूर्यकुमार यादवला पाहतो नेहमीच विकेटच्या मागे तो खेळत असतो. आणि आज जास्त तसे स्ट्रोक पाहायला मिळाले नाहीयेत. आता जसा उल्लेख केलाय तसा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, विकेट प्राप्त केली जाते. मिस्टेक केली नाहीये फिल्डरनं. बॅटर बाद. खरं तर कल्याण ग्लॅडिएटर्स सध्या फिल्डिंग करतात. खरं तर सर्व जे खेळाडू आहेत, खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळणारे सगळे प्रोफेशनल डॉक्टरच आहेत. पण खरं तर आज स्पेशालिस्ट सर्व कल्याण मधले आपल्याला पाहायला मिळतात. कल्याण ग्लॅडिएटर मधले खरं तर ओएसिस हॉस्पिटलचे ओनर आता सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. खरं तर सर्व स्पेशालिस्ट आहेत कल्याण ग्लॅडिएटर्स मध्ये खेळणारे. खरं तर अशा स्पर्धा करण्याचा आम्हाला देखील एक चांगली गोष्ट असते की एखादा डॉक्टर ओळखून जातो, मग की तूच ना तो कॉमेंट्री करत होता, मग डिस्काउंट पण मिळतो त्यांच्या हॉस्पिटलला गेल्यावर. फुलटॉस बॉल दिशा दिली आहे आणि अंपायरचा इशारा, इट्स अ बीमर नो बॉल. आणि एक सिंगल याही चेंडूवरती कंप्लीट. बीमर नो बॉल. पहिला चेंडू नो हाता आला म्हणजे पुढचा बॉल फ्रीट असेल. बॅटर साठी संधी असणार आहे आता. लाजोबा बॅटिंग झाली, 32 धावा बनल्यात, पण धावा रोखाव्या लागतील टीम कल्याण ग्लॅडिएटर्सला. प्रोफेशनल डॉक्टर्स आहेत, स्पेशालिस्ट आहेत, परंतु आता क्रिकेटमध्ये देखील त्यांची स्पेशालिटी दाखवावी लागेल. गणेश फटका चांगला अलॉंग ऑफला. निलेश मिस्टेक. बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकार.
आला चौक्यानं धावफलक आता 36 धावा, भरपूर धावा बनतात. पस्तीस धावा, भरपूर धावा बनतात. हा बॉल अक्रॉस द लाईन, लॉंग ऑनला बॉल चाललाय, अडवलाय बॉल. एक सिंगल फक्त याही चेंडूवरती कंप्लीट. एका धाव्यानं धावफलक 37. खरं तर 50च्या आत रोखावं लागणार आहे टीम कल्याण ग्लॅडिएटर्स. बॉलिंग करतीये, समोर BMP आहे, भिवंडी अगेन्स्ट कल्याण, अशी मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळतीये सध्या. स्टेप आउट झाला, बॅटची कडा लागली हलकीशी, बॉल अडवला जाईल तोपर्यंत स्क्वेअरचे खेळाडू येतात. स्क्वेअर लेग वर्ण भरपूर दूरचा पल्ला त्यांनी गाठलाय मिड विकेट पर्यंत, आणि एक सिंगल. बॉलर तयार, पुढचा बॉल. फटका उडवला हवेत आहे, वाह क्या बात है, लाजवाब कॅच, आणि बॅटर झाल्या बाद. धक्का तिसरा मैदानाच्या आतमध्ये. पर्यंत रोखलं जाऊ शकतं, परंतु तशी बॉलिंग देखील करावी लागेल बॉलर गणेशला. पुढचा बॉल, फटका हा देखील चांगला सर बॅक लॉंग ऑनला फिल्डर आहे, अडवलाय बॉल, आणि आता पुन्हा मिस्टेक पाहायला मिळतीये. अखेरच्या मुवमेंटला बॉल अडवला, आणि मला वाटतं धाबा कंप्लीट. 3 ओव्हर थ्रो झालाय, चौथीचा प्रयत्न नाहीये, आणि मला वाटतं 3 धाबा कंप्लीट झाल्यात. 3 धाब्यानं आता धावफलक पुढे सरकेल. 41 धाबा. धाबा धावफलकावरती भरपूर चांगली धावसंख्या बनती या. बॉलर गणेश, फुलटॉस बॉल, दिशा दिली या, मिड विकेटला बॉल चाललाय, थांबवलाय, फिल्डिंग चांगली झाली, आणि या चेंडूवरती आली आहे फक्त एक सिंगल, आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा 42. शेवटचा अंतिम षटक आता बॉलर. पराग आल्यात शेवटच्या अंतिम ओव्हर मध्ये. पराग तेलवणे खर तर प्लास्टिक सर्जन आहेत. पहिला बॉल, ओहो अगदी खोलवर टप्प्याचा बॉल आहे. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलं पहिल्याच बॉल वरती, परफेक्ट यॉर्कर.
42 धावा धावफलकावरती. आता शेवटचं ओव्हर सुरू आहे. पहिला चेंडू डॉट आला. लाजवाब बॉलिंग परागकडनं पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल येतोय. त्यानंतरचा बॉल पायांवरती फुल टॉस दिशा दिली आहे. स्क्वेअर लीगला फिल्डर आहेत. एक सिंगल फक्त याही चेंडूवरती कंप्लीट. लाजवाब फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळते स्क्वेअर लेगच्या खेळाडूकडनं. एक सिंगल या चेंडूवरती. एका धावेनं धावफलक 43. 43 धावा. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. 50च्या आत रोखेल की 50 प्लस करेल टीम बीएमपी. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. लाईन दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अतिरिक्त धावेनं धावफलक 44. बॉल चांगला टाकला होता परंतु दिशा भरकटली गेली. पुढचा बॉल उडवलं. बॉल हवे त्या बॉल खाली फिल्डर येतात आणि झेल झाली ड्रॉप. खरं तर फिल्डर भरपूर पुढे उभे होते. झेल असायला हवी होती कारण बाउंड्री थोडीशी मागे होती. मात्र या चेंडूवरती धाव कंप्लीट. त्या म्हणजे 2 धावा. 2 धाव्यानं धावफलक आता 46. अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाही. येतोय डॉट बॉल. चांगली बॉलिंग परागकडनं पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडू टाकले. 4च धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर बॅटर आकाश असतील. पूल केला. फटकाला जवाब. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. कोणतीही मिस्टेक नाही आहे. बॉलर तयार. पुढचा बॉल उडवलाय. बॉल मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. चेंडू खाली फिल्डर. कोणतीही मिस्टेक नाही आहे. 50च्या आत रोखलं गेलं. थीम बीएमपीए ला पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर 47 धावा आणि 48 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी असणार आहे. 48 धावा बनवायच्या टीम कल्याण ग्लॅडिएटर्सला जिंकण्यासाठी. यानंतरची मॅच टीम नेरल त्यांच्या अगेन्स्ट मध्ये टीम वेडा आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस जिंकला टीम वेडा. टीम कॅप्टन आणि प्रथम मला वाटतं बॅटिंगचा डिसिजन घेतलाय. यानंतर तयारीत राहायचं आहे. भरपूर चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळणार आहे. केडीसीए ऑर्गनायझिंग ही स्पर्धा दोस्ती युनायटेड टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मी सकाळीच पाहिलं होतं बदलापूरचे खेळाडू त्या ठिकाणी मला वाटतं पायाला फ्रॅक्चर झाला तरी सुद्धा मॅचचा आनंद घेण्यासाठी ते आलेले आहेत. खरं तर मी नेहमी ग्रामीण क्रिकेट स्पर्धांमध्ये म्हणत असतो की क्रिकेटमध्ये कुठलंही प्रोफेशन असू दे क्रिकेटपासून ते दूर राहू शकत नाही. मग ते वकील असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो. वकिलांची देखील मी स्पर्धा पार पाडली. आज डॉक्टरांची देखील स्पर्धा पार पाडण्याचा योग मिळतोय. मला वाटतं डॉक्टर राजेश आहेत. क्रिकेटची आवड आहे डॉक्टर राजेश सरांना. मॅचचा आनंद घेण्यासाठी ते आल्यात. मला वाटतं पायाला फ्रॅक्चर आहे. त्याला प्लास्टर केलंय आणि त्याला सुद्धा कपडे घालून ते आलेत.
चला बॅटर पाठवा. कल्याण ग्लॅडिएटर्स बॅटर पाठवायच्यात. सध्या तरी वेडा टीम आपल्याला ऑन स्क्रीन दाखवली जाते. त्यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. टीम नेरलचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यांनी देखील आम्हाला सहकार्य दाखवलं. यस, चेअर अप करतायत, माझा आनंद घेतात. टीम वेडा टीम आनंद घेतला जातोय सध्याच्या घडीला. यस, डान्स या ठिकाणी मैदानामध्ये सुद्धा आपल्याला डान्स पाहायला मिळू शकतो दादांचा. आनंद आनंद. सुपर संडे. सगळे प्रोफेशनली डॉक्टर्स आहेत आणि यस, आता मला वाटतं पैसे पण उडवले जातात. क्या बात आहे. आनंद या ठिकाणी घेतला जातोय आणि दुसऱ्या बाजूला लगेच आपल्याला नेरळची टीम देखील दाखवली जाते. ते देखील मॅचचा आनंद घेतात. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. डगआउट दाखवलं जात आहे. मॅचला आपण सुरुवात या ठिकाणी करतोय. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे. एका बाजूला आशिष आहे, दुसऱ्या बाजूला बॅटर. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे, त्याचं नाव राजेश आहेत. सलामीची जोडी खेळपट्टीवरती दाखल झाली आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर पवन. पहिला बॉल पूल केलाय. ओ, झेल झाली, ड्रॉप आणि बॉल वेगानं सरला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. ऍक्शन रिप्ले लगेच टेलिव्हिजन स्क्रीन वरती. पूल केलं आणि हे बघा, झुकेगा नाही साला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आता मिड विकेटला खेळाडू हा मिड ऑफचा खेळाडू थर्ड इयर सर्कल मध्ये आहे. पण आज आपण पाहिलं दिवसभर मिड ऑफचा खेळाडू भरपूर बिझी राहिलाय. पुल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हवा तसा बॅटच्या पट्ट्यात नाही. या फाईन लेगचा खेळाडू भरपूर वेळानंतर आता ऍक्शन मध्ये पाहायला मिळालेत. या अगोदरच्या मॅच मध्ये फाईन लेगच्या खेळाडूला हलायची सुद्धा संधी नव्हती. 4 ओव्हर फक्त ते उभे राहिले. एक सिंगल आली, 5 धावा धावफलकावरती. सर्व डॉक्टर्स आहेत. बॉलर तयार. पुढचा बॉल. ओ, फटका लाजवाब. एक्स्ट्रा कव्हरला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. मी या अगोदरच उल्लेख केला होता की सर्व स्पेशालिस्ट आहेत आणि सध्या क्रिकेटची स्पेशालिटी दाखवत असताना कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. 4 धावांसाठी चौकार आला. चौकारानं धावफलक 9 वरती. या 48 बनवायचे होते, 9 बनल्यात. पुढचा बॉल. हा बॉल दिशा दिली आहे, फक्त टॅप केला. एक सिंगल. दहा वरती.
दिशा दिली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट गॅप मध्ये आहे बॉल आणि आता बॉल थांबणार नाहीये, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पवन भरपूर महागडं षटक जात आहे. 14 धावा आल्यात आतापर्यंत. बॅकफूट वरती गेला आणि आता यष्टांचा वेध घेणारा हा चेंडू. बेल्स डाऊन. बॅटर बाद. पहिला धक्का टीम कल्याण ग्लॅडिएटर्सला. बॅटर राजेशची खेळी संपुष्टात. संदेश रोटे आलेत नवीन बॅटर आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर दुसऱ्या ओव्हर मध्ये भूपेश. चौदा धाबा धावफलकावरती भरपूर चांगली धावसंख्या. 48 बनवायचे तर 14 बनल्यात म्हणजे रिक्वायर्ड रेट आता तुम्हाला 11.33 चा. प्रत्येकी षटकामागे तुम्हाला 11.33 धावा बनवायच्यात. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आशिष असतील, त्याने 2 बॉल मध्ये 5 धावा बनवल्यात. चौकार ठोकलाय त्याने देखील. परंतु आता पॉवर प्लेचं षटक समाप्त झालाय. 4 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. चला वेळ कमी घ्या. बीएमपी आहे, बीएमपी आहे, विनंती असेल वेळ कमी घ्या. भूपेश येतात बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल. पहिला चेंडू कव्हरला. फटका चांगला खेळलात. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात होता. एक सिंगल आली. या चेंडूवरती देखील एक सिंगल. बॅकफूट वरती जाऊन खेळल्यात. फटका हा देखील चांगला. सिंगल डबलचा खेळ पाहायला मिळतोय. 17 धाबा धावफलकावरती बनल्यात. भूपेश 3 बॉल 3 सिंगल. चांगली बॉलिंग. स्टेप आउट झालाय. फटका चांगला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय मिड विकेटला. अडवलं जाईल, फेकी केली जाईल. 2 धाबा याही चेंडू वरती पूर्ण. 2 धाब्याने आता धावफलक पुढे सरकेल 19 वरती. 19 ऑन कार्ड. 19 धाबा धावफलकावरती. भरपूर चांगले बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते. अजूनही विचार केला तर 29 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 29 नीडेड. 29 अजूनही बनवायच्यात. ओ दांडी 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 गुल. बॅटर बाद. दुसरा धक्का टीम
कल्याण ग्लॅडिएटर्सला. खर तर बॉल बाउंड्रीच्या बाहेर देखील जातात, धावा देखील येत नाही, असंच चित्र पाहायला मिळालंय. नवीन बॅटर संदीप नाईक आपल्याला पाहायला मिळतील क्रमांक 4 वरती. 19 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. भूपेश लाजवा बॉलिंग पाहायला मिळते. या अगोदर 3 बॉल 3 सिंगल, त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर विकेट, म्हणजे 5 धावा खर्च केल्यात. आता हा बॉल देखील चांगला होता, खरं तर अडवायला हवा होता बॉलरनं स्वतःच. मिस्टेक झाली आणि मला वाटतं 2 धाबा या चेंडूवरती कंप्लीट. आणि अशा पद्धतीनं 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर फलकावरती धाबा 21 धाबा, म्हणजे आता 12 बॉल मध्ये 27 बनवायच्या. 13.50 ची सरासरी गाठावी लागेल, म्हणजे जर या ओव्हर मध्ये 14 धाबा आता आल्या तर मॅच मध्ये जाईल पुढे टीम BMPA. जर या ओव्हर मध्ये कमी खर्च केला तर पुढे जाईल. अदरवाईज कल्याण ग्लॅडिएटर 14 धाबा या ओव्हर मध्ये बनवल्या तर मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती पाहायला मिळू शकते. तिसऱ्या ओव्हर मध्ये आता बॉलर तयार होतात. अशोक आहेत नवीन बॉलर. चला वेल कमी घ्या. अशोक आल्यात. पहिला बॉल शफल झाला, पुल केला, बॉल हव्या त्या बॉल खाली फिल्डर येतात. ओ मिस्टेक त्या ठिकाणी झाली खरी, परंतु आफट्स भरपूर चांगले पाहायला मिळाले. आणि या चेंडूवरती धाबा कंप्लीट, ती म्हणजे 2 धाबा. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली, कौतुक केलं त्या फिल्डरचं. प्रयत्न चांगले गेले, झेल घेण्याचा प्रयत्न, डायव्हिंग एफर्ट देखील पाहायला मिळाले. पानवरती बॉल फ्लिक केला, फ्लिक ऑफ द रिस्क, आणि बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बॅकफूट पण खेळण्याचा प्रयत्न, येतोय डॉट. पुढचा बॉल. ओ हो, दांडी 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 गुल. बॅटर आशिष चिखेली संपुष्टात. आठ बॉल आणि जिंकण्यासाठी तब्बल 8 मध्ये 21 ची गरज आहे.
फुल टॉस बॉल सराव बॅटनं बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. बॅटर कोण आहेत? संदीप पाटील. षटकाराला म्हणजे अजूनही 15ची गरज आहे. 7 मध्ये 15. चांगला बॉल आहे. आता मॅच मध्ये ट्विस्ट येईल. 6 चेंडू जिंकण्यासाठी पुन्हा 15 धावांची गरज आहे. मला वाटतं पहिल्या मॅच मध्ये देखील हेच समीकरण होतं तेव्हा शशीनं चांगली बॉलिंग टाकली आणि आता तिसऱ्या मॅच मध्ये देखील हेच समीकरण पाहायला मिळतंय. 6 मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्यात धावा 15. 6 गेंदे 15 रन की जरूरत. 6 मध्ये 15ची गरज. चांगली मॅच पाहायला मिळतीये. एका बाजूला कल्याण ग्लॅडिएटर्स तर दुसऱ्या बाजूला BMPA भिवंडीचे सर्व डॉक्टर्स तर दुसऱ्या बाजूला कल्याण ग्लॅडिएटर्स. कल्याणचे सर्व प्रोफेशनल डॉक्टर्स आपल्याला पाहायला मिळतात. स्पेशलिस्ट डॉक्टर. सहा मध्ये बनवायच्या जिंकण्यासाठी 15 आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता बॉलर आशिष. सहा मध्ये 15 तयारीत राहायचं टीम नेरळ आणि टीम वेडा. बॉलर तयार. पहिला बॉल अक्रॉस द लाईन. फटका चांगला आहे. आशिष आल्यात. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. ओव्हर थ्रो झाला आणि मला वाटतं ओव्हर थ्रो आणखीन झालाय आणि 3 धावा पूर्ण झाल्या. चौथीचा प्रयत्न केला जाईल का आणि थांबवलाय. म्हणजे आता 3 धावा या चेंडू वरती. म्हणजे आता 5 मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 12 धावा. 5 मध्ये 12 म्हणजे 2 षटकार मारायचं. आणि आपण या अगोदर देखील पाहिलंय संदीप पाटीलने एक षटकार ठोकला पहिल्याच बॉल वरती आल्या आल्या. त्यामुळं क्षमता भरपूर आहे. हिटिंग ॲबिलिटीज आहेत. 2 मध्ये बनवायचे 5 मध्ये बनवायचे 12. इनफिल्डच्या वरना खेळल्यात. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. डीप मध्ये मिस्टेक नाही आहे. विकेटचं पतन. धक्का लागलाय मोठा. संदीप पाटील बॅक टू द डगआउट. म्हणजे आता जिंकण्यासाठी अजूनही 12ची गरज. बॉल बाकी आहे 4. अशोक दुबे असतील स्ट्रायकिंग एंडला. नवीन बॅटर अशोक आहेत आणि तेच असतील स्ट्रायकिंग एंडला. कॅच झाली आहे कंप्लीट. धनराजनं कॅच लाजवाब पकडली. नवीन बॅटर आता अशोक आल्यात. परंतु आता अशोक आल्यात बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवतील का. 4 मध्ये बनवायचे आहेत 12 धावा. पुढचा बॉल आशिष. चार मध्ये 12. बॅकफुट वरती जाऊन खेळल्यात. फटका चांगला फोर्स केला. आता 3 मध्ये बनवायचे 11. मोठा फटका जर या क्षणाला आला नाही
तर मॅच पासून भरपूर लांब टीम कल्याण ग्लॅडिएटर्स. खर तर पहिल्या डावामध्ये देखील आपण हेच चित्र पाहिलं की 3 ओव्हरमध्ये भरपूर धावा बनल्या, पण शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आल्याच नाही. आणि सध्याच्या घडीला देखील आपण तसंच काहीतरी पाहतोय. पुढचा बॉल उडवलाय, बॉल मिस टायमिंग आहे, मात्र वॅकेंट एरिया मध्ये बॉल पडला जातोय. मिस फील्ड पुन्हा पाहायला मिळाले. आता 2 मध्ये बनवायचे जिंकण्यासाठी धावा 9. 2 मध्ये 9 म्हणजे 2 चौकार जरी आले तरी सुद्धा मॅच जिंकू शकणार नाहीये टीम कल्याण ग्लॅडिएटर्स. एखादा चौकार एखादा षटकार मॅच पूर्णपणे टीम कल्याण ग्लॅडिएटर्सच्या नावावरती जाईल, पण जर तर नाही. आशिष पुढचा बॉल, फटका चांगला आहे, एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. आता 1 मध्ये बनवायच्या धावा जिंकण्यासाठी 7. चेसिंग कंपल्सरी आहे. 1 मध्ये 7. एखादा वाईड, एखादा नो बॉल, लीगल बॉल टाकला तर मॅच जिंकेल आरामात टीम बीएमपी आहे. फटका खेळलाय जरूर, मात्र आता एका धावेनं पराभूत व्हावं लागलंय टीम कल्याण ग्लॅडिएटर्सला. हार्डलक टीम कल्याण ग्लॅडिएटर्स आणि अभिनंदन टीम बीएमपी आहे. चांगले खेळले, स्कोर लेवल झाला, मात्र चेसिंग कंपल्सरी होती, त्यामुळं मॅच जिंकली टीम बीएमपी आहे ना.